जास्त दिवसाचे उपवास असले की अशा प्रकारचे उपवासाचे पदार्थ आपण बनवून ठेवतो, जेणेकरून हे जास्त दिवस टिकतील सुद्धा आणि आपल्याला सारखं बनवून ठेवावं लागणार नाही। अगदी 8 ते 10 दिवस ही बर्फी अजिबात खराब होणार नाही, जास्त कडक सुद्धा होणार नाही। तर ही बर्फी कशी बनवायची, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही बर्फी बनवण्यासाठी जास्त साहित्याची गरज लागत नाही, अगदी घरात अवेलेबल असणाऱ्या या 4 साहित्यामध्येच ही बर्फी तयार होते। तर इथे मी जाडसर किसलेलं खोबरं 1 वाटी घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहेत। गूळ इथे मी जास्त असा गच्च दाबून भरलेला नाही, अगदी अलगद जितका बसेल तितकाच घेतलेला आहे। फक्त बारीक चिरून घ्यायचा, जेणेकरून आपला अंदाज चुकणार नाही। तर फक्त इतकंच साहित्य लागणार आहे आपल्याला ही बर्फी बनवण्यासाठी। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये घेतलेलं 1 वाटी जे शेंगदाणे आहेत ते घ्यायचे आहेत। गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती खमंग असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। गॅस अजिबात फास्ट करायचा नाही, पटकन भाजावं म्हणून आपण गॅस फास्ट करतो, परंतु शेंगदाणे मग खमंग भाजले जात नाहीत, त्यामुळे बर्फीला चव सुद्धा छान येत नाही। जर आपण गॅस फास्ट केला तर वरून तर शेंगदाणे भाजले जातील, म्हणजे शेंगदाण्यावरती डाग पटकन पडतील, परंतु आतपर्यंत हे शेंगदाणे खमंग असे भाजले जाणार नाहीत। त्यामुळे मंद गॅसवरतीच हे शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। अगदी त्याची साल तडतडली पाहिजे तिथपर्यंत हे शेंगदाणे भाजायचे आहेत। शेंगदाणे खमंग भाजल्यामुळे या बर्फीला चव सुद्धा छान येते आणि ही बर्फी जास्त दिवस टिकायला सुद्धा मदत होते। ही बनणारी बर्फी जी आहे अजिबात जास्त कडक बनत नाही किंवा अगदीच मऊ सुद्धा पडत नाही, अगदी खुसखुशीत अशी ही बर्फी तयार होते। तर बघा, शेंगदाणे खमंग असे भाजले गेलेले आहेत, अलगद अशी त्याची साल काढली तर पटकन निघली जाते। आता हे शेंगदाणे आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला बदाम आणि काजू जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी काजू आणि बदाम मी पॅनमध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर अगदी पाव चमचा यामध्ये तूप घालायचं आणि तुपावरती छान भाजून घ्यायचे आहेत। गॅस मात्र मंदच ठेवायचा आहे, मंद गॅसवरतीच हे काजू आणि बदाम खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। भाजून झाल्यानंतर हे सुद्धा आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर किसून घेतलेलं जे खोबरं आहे ते घ्यायचं आहे। सुकं खोबरं जर बारीक एकदम किसलं तर भाजताना ते पटकन करपलं जातं, लगेचच त्याचा रंग लाल होतो, त्यामुळे ते खमंग भाजलं सुद्धा जात नाही आणि मग त्याची चव सुद्धा चांगली लागणार नाही। त्यामुळे असं जाडसरच खिसून घ्यायचं, जेणेकरून मंद गॅसवरती अगदी 1 ते 2 मिनिट याला खमंग असं आपण भाजू शकतो। तर हे खोबरं सुद्धा 1 ते 1.5 मिनिटं मंद गॅसवरती मी खमंग असं भाजून घेतलेलं आहे। हे सुद्धा आता प्लेटमध्ये काढून घेऊया। जे जाडसर तुकडे आहेत ते बघा, अजिबात याचा रंग चेंज होत नाही, पण जो बारीक किस आहे तो पटकन असा लाल होतो, त्यामुळे जाडसरच खोबरं किसून घ्यायचं आहे। आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, गरम असताना अजिबात बारीक करायचं नाही। तर बघा, खमंग असे शेंगदाणे भाजलेले आहेत, याची साल सुद्धा अगदी पटकन निघली जाते। तुम्हाला हवं असेल तर याची साल काढून सुद्धा तुम्ही वापरू शकता। मी शेंगदाण्यांची साल अजिबात काढत नाही, अशीच बर्फीसाठी वापरणार आहे। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सगळं थंड होऊन जाईल। थंड झाल्यानंतर पुन्हा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं, जेणेकरून सगळं आपण एकदाच बारीक करू शकतो। सगळे जिन्नस एकत्रच बारीक केल्यामुळे अगदी एकजीव होतं, त्यामुळे आपल्याला वेगळं मिक्स करत बसायची गरज लागत नाही। तर एकाच वेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळंच बसतंय, म्हणून मी एकदाच हे बारीक करून घेत आहे। जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर वेगवेगळं बारीक केलं तरी सुद्धा चालेल। तर बारीक केल्यानंतर बघू शकता अगदी एकसारखी याची पावडर तयार झालेली आहे। अगदीच बारीक सुद्धा करायचं नाही आणि जास्त जाडसर सुद्धा ठेवायचं नाही। पुन्हा पॅनमध्ये 1 मोठा चमचा भरून मी तूप घेतलेला आहे। तूप थोडंसं वितळलं गेलं की यामध्ये 1 वाटी जो गूळ बारीक किसून घेतलेला आहे तो घ्यायचा आहे। अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त तुपामध्येच हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे, जेणेकरून ही बर्फी आपल्याला जास्त दिवस टिकवता येईल। पाणी घालून सुद्धा याचा पाक तयार करून घेऊ शकतो, पण तितका खुसखुशीतपणा बर्फीला येणार नाही, म्हणून इथे आपण अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त आणि फक्त तुपामध्येच हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे। पटकन गूळ विरघळला जातो, अजिबात जास्त वेळ लागत नाही, फक्त एकसारखं त्याला चमच्याने हलवत राहायचं। गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचा, अजिबात कुठेही मोठे तुकडे त्याचे राहिले नाही पाहिजेत। गूळ विरघळवत असताना सुद्धा गॅस मात्र मंदच ठेवायचा आहे। जर गॅस फास्ट ठेवला तर काय होतं, लगेचच गुळाचा जो पाक आहे तो कडक होतो आणि त्यामुळे बर्फी सुद्धा अगदीच कडक बनते। त्यामुळे मंद गॅसवरती फक्त हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे विरघळला की लगेचच बारीक करून घेतलेलं शेंगदाणे खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते यामध्ये टाकायचं आहे, लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये फ्लेवर्ससाठी थोडीशी इलायची मी बारीक करून घेतलेली आहे, ती सुद्धा घालते।
आणि एकत्र व्यवस्थित असं मिक्स करून घेते। ही प्रोसेस मात्र आपल्याला लगेचच करून घ्यावी लागते, कारण गुळामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे लगेचच गुळाचा पाक बनू शकतो। आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही, त्यामुळे हे लगेचच मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने बनवलेली बर्फी अजिबात कडक होत नाही, अगदी खुसखुशीत होते। बर्फी बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे, तर लगेचच एखाद्या प्लेटला तूप लावून घ्यायचं आणि पटकन हे मिश्रण त्यावरती सेट करून घ्यायचं। अजिबातच वेळ घालवायचा नाही, ही प्रोसेस अगदी पटकन करायची आहे, नाहीतर हे मिश्रण जे आहे ते पॅनमध्येच सेट होईल। हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर लगेचच सेट करून घ्यायचं। चमच्याने किंवा मग एखाद्या पेल्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याने हे मिश्रण जे आहे ते सेट करून घ्यायचं। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये ही बर्फी बनवू शकता। मी थोडीशीच बनवलेली आहे, त्यामुळे अगदी पातळ अशी ही बर्फी मी सेट करून घेणार आहे। तर इथे मी पेल्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि पेल्याने हे मिश्रण जे आहे ते सेट करून घेत आहे। आवडीनुसार यावरती तुम्ही ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा वापरू शकता। आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर ही बर्फी जी आहे ती कट करून घ्यायची। हे बर्फीचं मिश्रण अजिबात प्लेटला चिटकत नाही आणि बर्फी सुद्धा तुटत नाहीत, अगदी व्यवस्थित प्लेटमधनं बाहेर निघतात। फक्त उपवासामध्येच नाही तर एरवी आपल्याला खाण्यासाठी सुद्धा ही बर्फी आपण बनवू शकतो, कारण ही बर्फी असायलाच खूप पौष्टिक आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। बऱ्याचदा आपण गुळाची बर्फी बनवतो त्यावेळेला ती दाताला तरी चिकटते किंवा जास्त कडक होते, तर अशा पद्धतीने जर तुम्ही बर्फी बनवली तर ही अजिबात कडक सुद्धा होत नाही आणि अगदीच मऊ सुद्धा पडत नाही। तर बघा किती सहज ही प्लेटमधनं बाहेर निघते। तर ती दुसऱ्या एखाद्या प्लेटवरती मी काढून घेते। तर इथे मी ही बर्फी जास्त जाड आकाराची नाही बनवली आहे, थोडीशी पातळ बनवली आहे। लाईटचा जास्तच उजेड पडलेला आहे, त्यामुळे बर्फीचा रंग व्यवस्थित दिसत नाही। तर बघा अशा पद्धतीने ही बर्फी दिसते, दिसायला सुद्धा किती सुंदर दिसते, खायला सुद्धा तितकीच अप्रतिम लागते। अगदी 8 ते 10 दिवस ही बर्फी सहज टिकते, अजिबात खराब होत नाही। त्यामुळे या नवरात्रीमध्ये ही बर्फी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। जास्त दिवसाचे उपवास असले की अशा पद्धतीने आपण बर्फी बनवून ठेवू शकतो। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।